बिग बॉस मराठी ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स काय म्हणताय, कोण होणार या वीकमध्ये घराच्या बाहेर. तर इतर वेळेस तर प्रेडिक्टेबल नसतं, पण ह्यावेळेस मला प्रेडिक्टेबल दिसतं आहे. रेवा सागर डबल एविक्शन, सिंगल एविक्शन असेल तर रेवा यांच्यामध्येच कोण ना कोण होईल. डबल एविक्शन असलं तर सागर आणि रेवा होईल एविक्ट. सिंगल एविक्शन असलं, मला वाटतं सिंगल करतील, फक्त रेवा जाईल असं वाटतंय मला. रेवा जाणार यावेळेस. ओपनिंग वोटिंग ट्रेंड सांगते मी. आणि बॉटमला पण रेवा आहे, नंबर 6वर आहे रेवा. खूप कमी वोटिंग आणि उशीर आली ती वाईल्ड कार्ड. आणि असंही वाईल्ड कार्डला तो इम्पॅक्ट गेम तो 3 नाही दिला, तो दिला तर संकेतने, पण संकेत बाई केला. तर नंतर नंबर 5ला आहे भाई सागर. रेवाची काही कारणं पण मला पटली नव्हती. आता मागे जेव्हा एक टास्क झाला तर ती म्हणत होती का राखी जेव्हा म्हणजे माझ्यासोबत भांडत होती तर सागरला म्हणे का तू माझ्या बाजूने बोलायला हवं होतं. तर मला असं वाटतंय का कोणी कोणाच्या बाजूने बोलण्यापेक्षा आपणच आपला स्टँड घ्यायचा असतो बिग बॉसच्या घरात. हेच बिग बॉस आहे की कोणी आपल्यासाठी उभं राहो ना राहो, स्वतःसाठी स्वतःला उभं राहावं लागतं. त्याच वेळेस आहे ना, तो जो कंटेस्टंट आहे तो स्ट्रॉंग बनत असतो. सिम्पल आहे. आणि टाईम अकॉर्डिंग आपला गेम जो चेंज करतो तोच मास्टर माइंड पण असतो. तर नंबर 6वर आहे रेवा. आणि रेवा ती फक्त काटाबरोबर आहे ना, म्हणून ती इथपर्यंत आली. सिम्पल. आणि नंतर नंबर 5वर आहे सागर कारंडे. सागर कारंडेचा यार गेम नाही आहे आणि आता त्याची हळूहळू पर्सनॅलिटी म्हणजे बाहेर येते व्यवस्थित. पण मध्येच ओरडणे, मुद्द्याच्या मध्येच ओरडणे आणि मध्येच आवाज चढवणे, मग नंतर हो हो सॉरी. तर या सगळ्या गोष्टी ना, काल ते रेवा आणि सागरचं तुम्ही ते बघितलं का? ते खूप कॉमेडी वाटत होतं मला. नाही नाही मी सॉरी म्हणतो, नाही नाही मी सॉरी म्हणते, नाही नाही मी सॉरी म्हणतो, नाही नाही मी सॉरी म्हणते. म्हणजे अक्षरशः सॉरी सॉरी करत करत फक्त पाया पडायचं राहिलं होतं एकमेकांना. इतकं सॉरी बोललेत ते, इतक्या वेळा सॉरी बोलले एकमेकांना. मग सागरनंतर नंबर 4वर इथं राखी सावंत. आणि राखी सावंतने काल चॅलेंज केलं आहे बाई का मी फिनालेमध्ये असणार, हे चॅलेंज केलं आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं तन्वीला ते चॅलेंज केलं आणि राखी जी आहे फिनालेमध्ये असू शकते. कारण जेव्हा राखीबाई घरात येते तेव्हा तिची पैशांची मागणी जी असते ती ठरवते. आणि घरात किती वेळ थांबायचं तेही ती ठरवते. तिने जर फिनालेपर्यंत थांबायचं बोलली असेल आणि आता पण इथं चॅलेंज केलं तन्वीला, तर मे बी टॉप 5मध्ये ती आहे. टॉप 5 टॉप 6मध्ये राखी आहे, फिनालेपर्यंत आहे. जसं ती चॅलेंज म्हणजे करते तन्वीला, त्याच्यावरून मला असं वाटतंय की राखीला कदाचित येस आहे ती. आणि मला वाटतं मराठी सीझन 4मध्ये पण ती होती ना, फिनालेला होती ती. सो राखी. आणि राखीला यार यांनी, मला कळत नाही यांनी कसं काय भाई राखीला केलं नॉमिनेट. इथं दीपाली हवी होती आणि बिग बॉसनी पण त्यांचा जो खेळ आहे तो खेळला आहे. इथं अनुश्री पण इंडिव्हिज्युअलच्या नादात तिने राखीला केलं. तिला वाटलं मी जर एक काटाचं करते रेवाला तर मला मग एक आमच्या टोळीमधलं पण करायचं, मग ते मी राखीला करते म्हणजे मी इंडिव्हिज्युअल दिसेल. पण तसं नाही, राखीचा गेम आहे, तुम्ही गेमनुसार करा ना. राखीचा घरात गेम नाही असं कोण म्हणतं? राखीचा गेम आहे घरात. खरं तर हा गेम जेव्हा डब्यात चालला होता तेव्हा ती राखी आली. तिने ती TRP जी इथं होती ती तिने इथं नेऊन ठेवली. अजून इथपर्यंत तर गेली नाही, कारण ती एकटी किती तिच्या खांद्यावर घेऊन जा. आणि तिने सगळं केलं. ती मोंजोलिका बनली, ती काय काय बनली. एंटरटेन केलं, मुद्दे आणायची, काही वेळेस स्क्रिप्टेड मुद्दे केले, काही ना काही ती डोकं लावत राहायची, हे काहीच करत नव्हते. आणि तेव्हा ती आली. आणि मग यांना कळायला पाहिजे ना, काय बोलणार बाई. TRPसाठी ते राखीला आणताय. आणि राखी जी रोज घरात काही ना काही करते, राखीला सुद्धा आश्चर्य वाटलं का हे मला नॉमिनेट करताय की मी वीक आहे, माझा गेम नाही. त्याच्यामुळे तिला राग आला आणि मग तिने त्या गोष्टी केलेल्या आहेत तिथे. आणि खरोखर राखी मला वाटतं फिनालेपर्यंत जाईल, जसं तिने काल ते चॅलेंज केलं त्याच्यावरून. आणि विशाल तर आहे टॉप 5मध्ये. मला खूप जण विचारत होते यार कमेंटमध्ये, विशाल आहे का? तर विशाल आहे. तिकीट टू फिनाले गेल्याने काही फरक पडत नाही. आणि तिकीट टू फिनालेच्या टास्कचे ना यांनी सगळी काय सांगू वाट लावून ठेवली यार, पूर्ण वाट लावली. 4 राऊंड झाले आणि फक्त एक राऊंड जिंकलं आहे. आणि कोण जिंकलं आहे रात्री सांगेलच मी तुम्हाला. आणि तुम्ही पण बघाल. तर एकच राऊंड जिंकला आहे म्हणजे विशालने टास्कमध्ये यांनी टास्कची पूर्ण करून टाकली बाई, काय म्हणायचं आता.
तर वाट लावून टाकली ते प्राईज मनी पण आहे ना म्हणजे एकदम लो होऊन गेलेली. आता बघूया हे काय करता काही नाही. नंबर 3वर विशाल आहे आणि विशालने काल तो किती मास्टर माइंड आहे ना ते दाखवून दिलं आहे. काटा टीममध्ये एका लाईनमध्ये त्याने फूट पाडून दिलेली आहे. तन्वीला फक्त बोलला तो मी नॉमिनेशनमध्ये नसतो तर तुम्हाला नॉमिनेट केलं. तन्वी म्हणते नाही मी तुला फिनालेला पाहते. आणि मग राकेश आणि तन्वीमध्ये ती खटपट. त्याच्यामुळे इथं विशाल खेळून गेला मला वाटतं. नंबर 2वर आहे इथं अनुश्रीचा गेम चालू आहे. अनुश्रीसुद्धा टॉप 5मध्ये आहे बाई आहे. नंतर आणि जसं रितेश सरांनी सांगितलं की अनुश्री विशाल तन्वी हे टॉप 3 कंटेस्टंट आहे. राकेशने लगेच त्याचा गेम चालू केला आता शेवटी 15-20 दिवस आधी. आता मला कळत नाही इथे कसं काय म्हणजे तो तन्वीला पण नडायला लागला हळूहळू. आपण बघितलं म्हणजे तन्वी कॅप्टन झाली तिची कॅप्टन्सी खराब करायचं काम आहे ना जे ते राकेश आणि काय म्हणता यार दीपालीनेच चालू केलं. दीपाली तर अजून जास्त. दीपाली तर काय यार ती मी म्हणलं काल पेट्रोलची टाकी घेऊन राकेशवर इकडून पेट्रोल फेकते त्याच्या इकडून आणि वेगळ्या याला एक सांगते तन्वी विरुद्ध तन्वीला एक सांगते राकेश विरुद्ध. कळतच नाही भाई म्हणजे तिच्या टीममध्ये बाई भांडणं लावते ही माहिती आहे का. काल बघितलं असेल तुम्ही तर म्हणजे काय सांगू यार. आता दाखवून द्या म्हणा ते चुगली दाखवून द्या एकदा दीपाली राकेश बरोबर काय बोलत होती तन्वी बरोबर आल्यावर काय बोलत होती. चुगलीचं दार उघडतील काही नाही. मला तर वाटतं चुगलीचं दार न होणार. रितेश सर स्वतःच मला वाटतं बोलतील का तन्वीची कॅप्टन्सी जी आहे ती दीपाली आणि राकेशने खराब केली. बोलतील बघूया. मला नाही वाटत बोलतील रितेश सर पण लेट्स सी. आणि काल काहीतरी वेगळंच ऐकायला मिळालं आपल्याला गेममध्येच का राकेश म्हणतो की तुला काय माहिती मला कसं आणलं आहे बिग बॉसने. अरे बिग बॉसने तगडी डील केली वाटतं राकेश बापटबरोबर ही पण डील केलं. आम्ही तुम्हाला टॉप 2पर्यंत नेऊ तुम्ही फक्त खेळा आम्ही तुम्हाला विनर बी बनवतो असं विनर टाईप खेळा तुम्ही. पण मला नाही वाटत त्याचा विनर किंवा टॉप 2 वाला पण गेम आहे. पण तरी पण तो काय ते डीलनुसार त्याला ते टॉप 5मध्ये राहील. राकेश राहील टॉप 5मध्ये. ते तर मी पहिलेच प्रेडिक्ट केलं होतं यार. मला वाटतं 30व्या का 25व्या एपिसोडमध्ये सांगितलं की राकेश राहणार. राकेश एक स्ट्रॉंग कंटेस्टंट राहील या घरामध्ये कारण बाहेर खूप नाव आहे. त्याच्यावरूनच मला कळालं होतं की राकेश टॉप 3मध्ये राहणार असं बोलली होती मी. पण नंतर मी गेम पाहिला तर खूपच डिसअपॉइंट झाले. पण तरी पण त्याला ते ठेवतील. पण ठीक आहे आता बघूया आता अजून 15 दिवसात अजून काय करताय राकेश सर. आता बरेच मुद्दे निघले. राकेश सध्या टोळीचं काही दिसत नाही फुटेज. काटाचं यांच्यामध्येच फुटेज दिसतं यांचं भांडणं वगैरे. नंबर 2वर आहे इथं अनुश्री तर नंबर 1वर आहे राकेश बापटला जबरदस्त वोटिंग दिलं आणि त्याला ती एक सिंपती पण मिळाली. तो टॉपिक झाला ना डिवोर्सचा. एक मोठी सिंपत्ती आणि एक मोठा वर्ग आता त्याच्याबरोबर उभा राहिला आहे. मग ते मेघा धाडे ज्या अभिनेत्री सीझन 1च्या विनर आहे मराठी बिग बॉसच्या त्या पण म्हणजे विशालला बोलले आहे. इव्हन त्यांनी रुचिताला पण त्याच्यात खेचून आणले की बाई तू 20-25 वर्षाच्या मुलीला पटवतो तू स्वतःच किती जास्त वयाचं आहे वगैरे का 50 का 45 वयाचा असं काहीतरी बोला. अर्ध्या वयाच्या मुलीला म्हणजे तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीला तू पटवण्याचा प्रयत्न केला वगैरे. तर या सगळ्या गोष्टी बोलल्या. राकेशची बाजू इव्हन राकेशची फॅमिली पण बिग बॉसला काहीतरी पत्र वगैरे पाठवले. बऱ्याच गोष्टी झाल्या इथे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना घरामध्ये झालेल्या आहे यार खरोखर. तर नंबर 1वर आहे राकेश, नंबर 2वर आहे अनुश्री, नंबर 3वर विशाल, नंबर 4वर राखी, नंबर 5वर सागर, नंबर 6वर रेवा. तर हे मला वाटतं हे असंच राहतं की बदलतं. बघूया पण हे बदललं नाही झालं तरी पण आहे ना रेवा सागरचं मला थोडंसं वाटतंय. पण बघूया. मागच्या वेळेस संकेतला काढलं यांनी यार. मी काय प्रेडिक्ट करू याच्याबद्दल आता. मागच्या वेळेस संकेतची गॅरंटी मी दिली होती का तो स्ट्रॉंग आहे जाणार नाही तरी यांनी काढलं. आता मला पण हे कळायला पाहिजे होतं यार. रुचिता रोशन जाऊ शकते तर संकेत का नाही. त्याच्यामुळे आता मी यांच्यापैकी कोणाची गॅरंटी देऊ काही कळत नाही. पण विशाल अनुश्री राकेश हे राहतील मला वाटतं. आणि राखी सागर रेवा यांच्यापैकी कोणी जाईल मला आहे ना राखी जाईल यार फिनालेला. मला का असं वाटते पण यार बघूया तिचा करार कुठपर्यंत आहे तिने काय केलं आहे. पण तिने जसं काल तन्वीला चॅलेंज केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं फिनालेपर्यंत करार आहे. तुम्हाला काय वाटतं. मला आता वाटतं रेवा जाईल या वीकमध्ये. बाकी कोणाचंही काही एविक्शन नाही होणार.
आणि त्याच्यानंतर मिडवीक एविक्शन कदाचित सागरचं होईल. आणि दीपालीला सफाईदारपणे बिग बॉसने नॉमिनेशनपासून वाचवलं आहे. विशालने एकट्याने दीपालीला नॉमिनेट केलं होतं. मला वाटतं मागच्या वेळेस बिग बॉसने एका जणाचं एकदाच नाव आलं होतं तरीसुद्धा त्यांना नॉमिनेशनमध्ये टाकलं होतं. म्हणजे यावेळेस दीपालीला का नाही टाकलं बिग बॉसने दीपालीला वाचवलं आहे. म्हणजे दीपालीला करायचंच नाही. बिग बॉस तिला टॉप 6मध्ये घेऊन चालले दीपालीला. आणि याच्यात रेवा सागरचा पत्ता मला वाटतं कटू शकतो किंवा राखे. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? रेवाचे चान्सेस सर्वात जास्त. रेवा जाईल या वीकमध्ये, कदाचित एकच एविक्शन होईल. आता याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हे होते ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स.